1988 साल हिंद महासागराच्या मध्यभागी बसलेला छोटासा देश मालदीव आज जगासाठी लक्झरी टुरिझमचं दुसरं नाव असलेला हा देश त्या काळात एका रात्रीत कोसळणार होता। आज कदाचित त्याचं अस्तित्व खूप वेगळं असतं। एका सकाळी अचानक देशात गोळीबाराचे आवाज सुरू झाले। एका प्रसिद्ध दहशतवादी संघटनेने टार्गेट केलं मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना, पण त्यावेळी धावून आली इंडियन आर्मी। ऑपरेशन कॅक्टस, भारतीय सैन्याने दाखवलेलं असीम शौर्य, राष्ट्राध्यक्षांचा वाचलेला जीव आणि थोडक्यात वाचलेलं मालदीव। काय ही घटना, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। मालदीव हा हिंद महासागरात वसलेला छोटासा पण अतिशय महत्त्वाचा देश आहे। 1200 पेक्षा जास्त बेटांनी बनलेला मालदीव आज जगभरात लक्झरी टुरिझमसाठी ओळखला जातो। भारत, श्रीलंका आणि इतर आशियाई देशांशी मालदीवचे संबंध महत्त्वाचे मानले जातात, विशेषतः सुरक्षा आणि आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने। पण 3 नोव्हेंबर 1988च्या सकाळी मालदीवची राजधानी माले अचानक गोळीबाराच्या आवाजाने हादरून उठली। लोक झोपेतून दचकून उठले, रस्त्यांवर गोंधळ माजला आणि काही तासांतच मालदीवच्या इतिहासाला सर्वात मोठा धोका समोर उभा राहिला। त्यावेळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते मामून अब्दुल गयूम। 1978 पासून सत्तेत असलेले गयूम हे मालदीवचे सर्वात जास्त काळ सेवा देणारे राष्ट्राध्यक्ष होते। त्यांनी देशात शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला होता। पण त्यांच्या लांब टेन्युअरमुळे त्यांचे काही अंतर्गत विरोधक सुद्धा तयार झाले होते आणि याच विरोधकांनी त्यांचा काटा काढायचं ठरवलं। ही घटना काही साधीसुधी बंडखोरी नव्हती। श्रीलंकेतली तमिळ दहशतवादी संघटना पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ इलमशी संबंधित 100 ते 200 दहशतवादी समुद्रमार्गे मालदीवमध्ये घुसले। या हल्ल्यामागचा हेतू स्पष्ट होता की गयूम यांची सत्ता उलथवून टाकणं आणि त्यांच्या जागी त्यांच्या विरोधी नेत्याला बसवणं। यामागे अनेक आर्थिक आणि राजकीय स्वार्थ होते, पण सोबतच श्रीलंकेतल्या संघर्षाशी जोडलेल्या काही आंतरराष्ट्रीय गोष्टी सुद्धा होत्या। हल्लेखोरांनी एकाच वेळी राजधानीतली महत्त्वाची ठिकाणं ताब्यात घ्यायला सुरुवात केली। सरकारी इमारती, रेडिओ स्टेशन्स आणि इतर काही स्ट्रॅटेजिक लोकेशन्सवर त्यांनी नियंत्रण मिळवलं। राजधानीचं शहर पूर्णपणे दहशतवाद्यांच्या ताब्यात गेलं। या गोंधळात राष्ट्राध्यक्ष मामून अब्दुल गयूम यांचा जीव धोक्यात आला। त्यांच्या सुरक्षा पथकाने वेळीच हालचाल करत त्यांना एका सुरक्षित ठिकाणी हलवलं। स्वतःच्याच देशात असूनही राष्ट्राध्यक्षांना लपून बसावं लागलं। मालदीवकडे त्यावेळी ना ट्रेंड आर्मी होती ना मॉडर्न वेपनरी। सरकार अक्षरशः कोसळण्याच्या मार्गावर होतं। परिस्थिती हाताबाहेर जाते असं दिसत असताना गयूम यांनी आंतरराष्ट्रीय मदतीसाठी प्रयत्न सुरू केले। अमेरिका, ब्रिटन आणि पाकिस्तानला कॉन्टॅक्ट करण्यात आला, पण अंतर, वेळ आणि खरं तर अनिच्छा यामुळे कुणीही तात्काळ मदत दिली नाही। राजधानी पूर्णपणे या दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका वाढत होता। शेवटी मामून यांनी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। भारत आणि मालदीव यांचे संबंध तेव्हा मैत्रीपूर्ण होते। भारताने 1965 मध्येच मालदीवच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला होता आणि सुरक्षा व विकासाच्या बाबतीत सुद्धा नेहमीच मदतीची भूमिका घेतली होती। हा कॉल मिळताच भारताने थोडाही वेळ वाया न घालवता निर्णय घेतला। भारतासाठी मालदीव हा फक्त एक मित्रदेश नव्हता, तर हिंद महासागरातल्या स्थैर्याचा प्रश्न होता। काही तासातच इंडियन आर्मीने ऑपरेशन कॅक्टसची आखणी केली। कोणतीही मोठी घोषणा नाही, कोणताही गाजावाजा नाही, फक्त ॲक्शन। भारतीय वायुदलाची इल्युजन 76 ही जड वाहतूक विमानं आग्र्याहून उड्डाणासाठी तयार झाली। देशातल्या सर्वोत्तम पॅराट्रूपर्सना घेऊन ही विमानं थेट 2000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करत मालदीवकडे रवाना झाली। त्यावेळी भारतीय सैन्याकडे मालदीवचे सविस्तर लष्करी नकाशे उपलब्ध नव्हते। बेटांची रचना समजून घेण्यासाठी काही वेळा पर्यटकांसाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रोशरवर अवलंबून राहावं लागलं। हुलहुले एअरपोर्टवर उतरणंही खूप धोक्याचं होतं, कारण तो दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे की नाही याची खात्री नव्हती। तरी भारतीय वैमानिकांनी रिस्क घेतली। राष्ट्राध्यक्षांच्या मदतीच्या कॉलनंतर फक्त 9 तासात भारतीय सैनिक मालदीवच्या धर्तीवर उतरले। सर्वात आधी एअरपोर्ट सुरक्षित करण्यात आलं। त्यानंतर जहाजांच्या मदतीने सैनिक थेट माले शहरात पोहोचले। अचूक आणि वेगवान ॲक्शन घेऊन दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने धूळ चारली। काहींना थेट पकडण्यात आलं, तर काहींना समुद्रात पळून जाताना पकडलं गेलं। या ऑपरेशनमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्राध्यक्ष मामून अब्दुल गयूम यांची सुरक्षित सुटका। काही तासातच हा तख्ता पालटाचा खेळ पूर्णपणे अपयशी ठरला। कोणताही मोठा संघर्ष नाही, मोठी जीवितहानी नाही, पण परिणाम इतिहास घडवणारा होता। ऑपरेशन कॅक्टस ही फक्त एक लष्करी कारवाई नव्हती, तो भारताचा स्पष्ट मेसेज होता की हिंद महासागरातील स्थैर्य धोक्यात आलं तर भारत गप्प बसणार नाही। या ऑपरेशननंतर भारताची इंटरनॅशनल इमेज एक जबाबदार, फास्ट निर्णय घेणारी आणि मित्र देशांच्या मदतीला लगेच धावून येणारी शक्ती म्हणून अजूनही ठोसपणे उभी राहिली। आजही ऑपरेशन कॅक्टस हे जगातलं सर्वात वेगवान आणि यशस्वी मिलिटरी रेस्क्यू मिशनपैकी एक मानलं जातं आणि मालदीवसाठी तो दिवस आजही खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो। कशी वाटली तुम्हाला ही ऑपरेशन कॅक्टसची स्टोरी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।